तर मी ज्यावेळी फॉरेनला आलो तेव्हा माझ्या डोक्यात नेहमी एक प्रश्न यायचा की इकडचे रस्ते एवढे साफ कसे आहेत, इकडं स्वच्छता एवढी कशी काय राखली जाते. त्याचं मी एक तुम्हाला छोटंसं एक्झाम्पल देतो. तर हा जो रस्ता आहे, इथून मी नेहमी कामाला जातो आणि इथं तुम्ही बघितला तर प्रत्येक 5 मिनिटाला इथं कचरा कोंड्या आहेत. तर आपल्याकडे कशा एटीएम मशीन असतात त्या प्रकारच्या कचरा कोंड्या आहेत. फुल पॅक, कुठेही कचरा तुम्हाला बाहेर दिसणार नाही. आता असं नाही की इकडची लोक घाण करत नाहीत, इकडची लोक पण रस्त्यावर कचरा टाकतात, सगळा रस्ता घाण करतात. फक्त फरक एवढाच आहे, समजा एखादी गल्ली एखाद्या रात्री जर खराब झाली, रस्त्यावर कचरा असेल, तर दुसऱ्या दिवशी तो रस्ता एकदम क्लीन तुम्हाला दिसेल. का तर इथले जे काउन्सिल आहे, इथले जे क्लीनर्स आहेत, ते सकाळी येऊन सगळं रस्ता साफ वगैरे करून जातात आणि हे काम डेली बेसिसवर होते. हे झालं सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता. पण इथले घरातले कचरे पण व्यवस्थित सिस्टमॅटिक सेपरेट केले जातात. इथे प्रत्येक घरामध्ये आणि घरांच्या बाहेर पण 3 प्रकारचे डस्टबिन असतात. एक बिन असतोय फूड वेस्ट साठी, एक जनरल वेस्ट असतोय आणि एक असतोय कार्डबोर्ड बिन. यामुळे होतं काय, जी रिसायकलिंग प्रोसेस आहे ती एकदम इझिली होऊन जाते. हे जर कंपॅरिझन तुम्ही आपल्याकडे केला तर आपल्याकडे ज्या रस्त्यावरच्या कचरा गुंड्या असतात त्या एकदम अशा फुल पॅक भरतात. अगदी तो कचरा असा रस्त्यावर पूर्ण पडलेला असतोय, तरी पण आमची काही महानगरपालिका जागी होत नाही. आणि आपल्या लोकांची पण कुठे ना कुठे चुकी आहे. असं रस्त्याने जाता येतात, कुठे पण थुकतात, कुठे पण कचरा टाकतात. तर तुम्हाला असं वाटतं का की आपल्याकडे पण सार्वजनिक स्वच्छता राखण्यासाठी हे सगळे चेंजेस करणे गरजेचं आहे?